महाराष्ट्रातील सर्व ITI करत असलेल्या विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून मी तुमचं स्वागत करतो। तर आजचं आपलं सेशन ITI सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांकरता खास आहे आणि महत्त्वाचं पण आहे, कारण सेकंड इयरला सर्व ट्रेडच्या विद्यार्थ्यांना एम्प्लॉयबिलिटी स्किल हा सब्जेक्ट कॉमन असतो आणि त्याचे प्रश्न पण कॉमन, सिलेबस पण कॉमन आणि पास पण होणं कंपल्सरी असतं। त्याचीच आपली सिरीज चाललेली आहे, ते जे आपल्याला निम्मीने नवीन 135 प्रश्न दिले आहे त्याची। आजचा आपला 7वा क्लास आहे, म्हणजे 7वं सेशन आहे। याच्यापूर्वी आपण ऑलरेडी 6 सेशन कव्हर केलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण 4 युनिट कव्हर केलेले आहेत। ते पूर्ण जर तुम्हाला बघायचे असणार तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं तुम्ही काय करू शकता, प्लेलिस्टमध्ये जाऊन पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ बघू शकता किंवा पूर्ण याच्या पहिलेचे क्लासेस कंटिन्यू करू शकता। आणि जर तुम्हाला याचीच PDF डाउनलोड करायची असणार नवीन MCQची किंवा ओल्ड पण असो नवीन पण असो, तर त्याची पण लिंक मी तुम्हाला फ्रीमध्ये डाउनलोड करण्याकरता डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे, तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं। ठीक आहे, चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे। तर आजचा आपला 7वा क्लास आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल ITI सेकंड इयर सर्व विद्यार्थ्यांकरता सेकंड इयरचा। ठीक आहे, तर आज आपण आजच्या सेशनमध्ये आपण 5वा चॅप्टर कंटिन्यू करणार आहे। त्याचं नाव आहे एंटरप्रेन्युअर स्किल किंवा त्याला आपण उद्योजक पण म्हणू शकतो। ठीक आहे, त्याच्यामध्ये 15 प्रश्न आहेत, तर त्याला आपण आजच्या सेशनमध्ये पूर्णपणे कव्हर करून घेऊ। आता हे प्रश्न आपल्याला 135 आता नवीन मिळालेले आहे। मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलं, पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो की आपल्याला 135 तर प्रश्न वाचायचेच आहे। नवीन दिलेले हे नवीन प्रश्न आहे 2024 मध्ये मिळालेले, आणि त्याच्या पहिले 2023ला पण आपल्याला नवीन प्रश्न आले होते 2023 मध्ये, पण आज आपल्यासाठी ते जुने झाले आहेत। ते 418 प्रश्न होते। तर त्याची पण आपली सिरीज ओपन माइंड गुरुजी जे आपले हिंदी चॅनल आहे, हिंदी यूट्यूब चॅनल आहे, खास ITIच्याच विद्यार्थ्यांकरता आपण तयार केलेला आहे। तर तिथे हिंदीमध्ये ऑलरेडी 418 पूर्ण प्रश्न आपण एक्सप्लेन करून ठेवलेले आहे। आवर्जून तुम्ही काय करायचं, नवीन झाले की जुने पण पूर्ण बघून घ्यायचे आणि वाचून घ्यायचे। ठीक आहे, कारण तुम्हाला दोन्ही बॅकअपमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे। ठीक आहे, तर आपण आपल्या प्रश्नाकडे वळू। तर आठवणीने लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला नवीन सोबत जुने पण प्रश्न वाचून तयारीला राहायचं। आता ज्यांना एकदम एका रात्री अभ्यास करणारे आहे तर त्यांच्यासाठी 135 पण पुरेसे आहे, पण जर तुमच्याकडे वेळ असणार ना, तुम्हाला रिस्क घ्यायची नाही आहे, तर पूर्ण प्रश्न आवर्जून वाचा आणि आवर्जून वाचा। ठीक आहे, चला पहिल्या प्रश्नाकडे वळू। आपल्या आजचा पहिला प्रश्न आहे उद्योजकीय मानसिकता म्हणजे रिकामी जागा। ठीक आहे, आता उद्योजक कोणाला म्हणायचं? उद्योजक एक प्रकारचा सेल्फ एम्प्लॉय पण असतो, म्हणजे स्वतःच्याच कंपनीमध्ये स्वतःच नोकर आहे समजून चालू, त्याला सेल्फ एम्प्लॉय म्हणून। सोबतच उद्योजक म्हणजे जो दुसऱ्यांना नोकऱ्या देणारा, म्हणजे एक प्रकारचा आता बिझनेसमॅन पण म्हणू शकतो आपण त्याला साध्या भाषेमध्ये, पण बिझनेसमॅनचा थोडासा पुन्हा अर्थ वेगळा आहे, पण आपण म्हणू शकतो म्हणताना। म्हणजे काय, असा व्यक्ती जो स्वतःच्या कंपनीत स्वतः एम्प्लॉय पण असतो, सोबत दुसऱ्याला पण आपल्या कंपनीमध्ये एम्प्लॉयमेंट देऊ शकतो, अशाला आपण म्हणू शकतो उद्योजक। जो बिझनेस तयार करू शकतो, जो रिस्क घेऊ शकतो, जो मोका पाहून चौका मारत असतो, तो काय असतो, उद्योजक असतो। ठीक आहे, आणि लोकांच्या गरजा पूर्ण होणार असा उद्योग उभा करतो। तसा उद्योग उभा केला तर तो कधीच बंद पडत नाही, कधीच तो फेल पण होत नाही। ठीक आहे, तर याच्याच आधारावरती प्रश्न आहे। पहिला प्रश्न एकदम व्यवस्थित तुमच्या लक्षामध्ये येईल की उद्योजक म्हणजे काय नेमकं। तर तुम्हाला उद्योजकची मानसिकता म्हणजे काय असं तुम्हाला विचारलं तर पहिला आहे की संधी ओळखा आणि त्याचा तुमच्या फायद्यासाठी वापर करा। संधी ओळखा आणि तुम्ही त्याच्या फायद्यासाठी वापर करा। फायद्यासाठी म्हणजे दुसऱ्याचा फायदा घेणं असं म्हणू शकतो का त्याला? नाही। म्हणजे काय की मार्केटमध्ये गरज कशाची आहे, जसं कोविडच्या वेळेस मी तुम्हाला याच्यापूर्वी उदाहरण दिलं की तेव्हा आपल्याला सॅनिटायझरची गरज होती। जे उद्योजक होते, ज्यांचा माइंड उद्योजक सारखा चालत होता, त्यांनी काय केलं, तेव्हा फटाकसे आपल्या कंपनीचं रजिस्ट्रेशन करून टाकलं आणि जे सॅनिटायझर बनवायच्या मागे लागून गेले। आज त्या कंपन्या मोठ्या होऊन गेलेल्या आहे। ठीक आहे, म्हणजे त्यांनी आपले हातपाय पसरून टाकले। तर याला आपण काय म्हणू, ती मानसिकता कशी होती, उद्योजकीय मानसिकता होती असं त्याला म्हणू शकतो। पहिली गोष्ट बरोबर आहे। दुसरी, समस्या सोडवण्याचे वेगळे मार्ग वापरून पहा, म्हणजे वापरून पाहणारा त्याला पण आपण काय म्हणू शकतो, उद्योजकच म्हणू शकतो। त्याच्यानंतर हार न मानता तुमचे ध्येय साध्य करा, म्हणजे जो आपली हार न मानता ध्येय साध्य करतो त्याला पण आपण काय म्हणतो, उद्योजकीय मानसिकता असं म्हणू शकतो त्याला। बरोबर, म्हणजे सर्व ऑप्शन बरोबर आहे, त्याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे। ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे
व्यावसायिक व्यक्तीप्रमाणे विचार करणे म्हणजे काय, ठीक आहे. व्यावसायिक म्हणजे एंटरप्रिनर पण म्हणू शकतो तुम्ही त्याला, किंवा बिझनेसमॅन, त्याच्यासारखा विचार करणं म्हणजे काय, याचा अर्थ काय नेमकं. फक्त पैशाचा विचार करणं म्हणजे काय बिझनेसमॅन झाला का, नाही, ठीक आहे. नवीन गोष्टी वापरून पाहण्यास घाबरणारा तर कधीच बिझनेसमॅन होऊ शकत नाही, कारण बिझनेस म्हटलं की रिक्स आलं, जो रिक्स घ्यायला तयार आहे तो काय बनू शकतो, बिझनेसमॅन बनू शकतो. तिसरा, निराकरण करण्याच्या गोष्टी म्हणून समस्या पाहणे, म्हणजे एखादा जर प्रॉब्लेम असणार तर त्याला त्या प्रॉब्लेमकडे एक चान्स म्हणून किंवा त्याला आपण सॉल्व्ह करू शकतो असा बघणारा जो असतो त्याला आपण काय म्हणतो, बिझनेसमॅन म्हणतो. काय म्हणतो, जो निराकरण करण्याच्या गोष्टी म्हणून समस्याकडे पाहतो त्याला, म्हणजे त्या समस्येचा जो प्रॉब्लेम आहे त्यालाच आपला फायदा बनवून घेतो, त्याला आपण काय म्हणतो, बिझनेसमॅन म्हणतो. बरोबर आहे. मग तो बिझनेसमॅनचे खूप सारे प्रकार असतात, त्याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. नंतरचा प्रश्न आहे, तुम्हाला तुमच्या समुदायामध्ये समस्या येत असल्यास, ठीक आहे, समुदाय म्हणजे तुमच्या शेजारी आजारी याला नातेवाईक, त्या समाजाची गोष्ट नाही चाललेली आहे इथे, ठीक आहे, म्हणजे त्या समुदायाची गोष्ट नाही चालली आहे. खालीलपैकी कोणते उद्योजक मानसिकतेचे गुण सर्वात उपयुक्त ठरतील जर तुम्ही समुदायामध्ये समस्या येत असणार किंवा समस्येमध्ये आहे तुम्ही, ठीक आहे, म्हणजे प्रॉब्लेममध्ये आहे, म्हणजे काय, कम्युनिटी म्हणजे काय, आपण जिथे सर्वाईव्ह करतो त्या कम्युनिटीमध्ये जर प्रॉब्लेम येत आहे तर तुम्ही काय करू शकतात, असा प्रश्न विचारला. पहिला, काहीतरी करण्यासाठी सर्व काही पूर्णपणे होईपर्यंत प्रतीक्षा करा, म्हणजे परिपूर्ण होतपर्यंत प्रतीक्षा, म्हणजे एखादी गोष्ट करायची आहे ते आपोआपच होऊन जाईल याची प्रतीक्षा करत राहणं म्हणजे काय, तुमची उद्योजक मानसिकता नाही आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर समस्या सोडवण्यासाठी कार्यवाही करणे, बिलकुल समस्या सोडवण्यासाठी काहीतरी तुम्ही करत राहाल तरच त्यालाच आपण काय म्हणू, उद्योजक मानसिकता. म्हणजे बघा, प्रॉब्लेम आहे तर हात गुंडाळून बसून राहायचं का प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल बा, तर तसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल, प्रयत्न करावा लागेल त्या समस्येला सोडवण्याचा काहीतरी, बरोबर आहे. तेव्हाच समजायचं की तुमची मानसिकता कशी आहे, तुमचा माइंडसेटच कसा आहे, एंटरप्रेन्युअर सारखा आहे, उद्योजकासारखा आहे, बरोबर आहे. तर याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की इमली तिच्या घरातून साबण बनवते आणि विकते, तिला तिचा व्यवसाय वाढवायचा आहे, तिने काय करावा. आता इमलीचं साबणाचा शोध लावला तिने आणि एक साबण बनवते, जे साबण लावलं की पटकन गुरवत असणार, ठीक आहे, असं साबण बनवते ती. मग आता ते साबण ती विकत आहे, घरूनच विकत आहे, परंतु तिला आता काय करायचं आहे की ते साबण तिला त्या साबणासोबत आपला ब्रँड वाढवायचा आहे, आपला बिझनेस वाढवायचा आहे. तर कशी करू शकते, ते काय करू शकते, बरेचसे उपाय, पण ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे ते बघू. पहिलं, दुकानदारांशी बोला आणि त्याच्याशी संबंध निर्माण करा, म्हणजेच काय, दुकानदाराशी बोला आणि त्यांना सांगा, पटवून सांगा की नाही असं साबण आहे, मग तुम्ही जर हे विकलं तर तुम्हाला एवढं प्रॉफिट देईल, माझं एवढं प्रॉफिट राहील, तर तुम्ही हे ग्राहकांना सांगा आणि ग्राहकांना विका. असं करून आपली ते काय करू शकते, बिझनेस वाढवू शकते. पहिला पॉईंट बरोबर आहे. दुसरा बघून घेऊ, कोणताही बदल न करता तेच करत राहणे, त्यांनी काही आपला बिझनेस वाढणार नाही, ठीक आहे. व्यवसाय वाढवण्याची संधीची वाट पहा, संधी येईल तेव्हा वाढेल, आपोआपच वाढणार आहे का नाही, आपल्याला प्रयत्न करावा लागेल. फक्त तिच्या शेजाऱ्यांना विकणे, त्यांनी पण बिझनेस वाढणार नाही. तर पहिलावाला ऑप्शन काय एकदम त्याचा परफेक्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, जर तुमचे सहकारी तुमच्या प्रकल्पाच्या कल्पनेशी सहमत नाही, ठीक आहे, तर आपण एक प्रोजेक्टवरती काम करता आणि आपल्यासोबत काम करणारे समजा आपल्याच मतच त्यांना पटत नाही आहे, ठीक आहे, मग तर ते उद्योजकीय मानसिकतेने हाताळण्याचा चांगला मार्ग कोणता आहे, असा विचारलाय. की आपण आपले सहकर्मी आपल्यासोबत आणि मी एखादी आयडिया सांगितली, माझी आयडिया तुम्हाला पटतच नाहीये, तर मग मी काय करायला पाहिजे, तेही माझ्या उद्योजकची मानसिकता आहे त्याचा वापर करून मी नेमकं काय करू शकतो. पहिला, तुमची कल्पना सोडून द्या, म्हणजे मी काय करू की माझी कल्पना सोडून देऊ, असं त्यालाच काही अर्थ नाहीये, ठीक आहे. त्याबद्दल बोलणे थांबवा, त्याने काही मार्ग निघणार नाहीये. अभिप्राय विचारा आणि त्याच्या मदतीने तुमची कल्पना अधिक चांगली करा, हे शक्य होऊ शकते. आता तुम्हाला पटत नाही तर मी काय करील, मग तुमचा फीडबॅक घेईल किंवा तुमच्याकडनं मी विचार घेईल आणि जे मी सांगत आहे, जो मी तुम्हाला आयडिया देत आहे किंवा मी आपले थॉट्स सांगत आहे तुम्हाला, ठीक आहे, तर ते तुम्हाला सध्या पटत नाही आहे, पण तुमच्याचकडून विचार घेऊन किंवा तुमच्याकडून म्हणा किंवा इतरांकडून त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करून त्याच्यात सुधारणा करील आणि मग तुम्हाला सांगेल, तर मे बी ते तुम्हाला काय होऊ शकते, पटू शकते. म्हणजेच काय की अभिप्राय विचारा आणि त्याच्या मदतीने तुमची कल्पना चांगली करा, म्हणजे जे मी आयडिया देत आहे, कल्पना देत आहे ते एकदम स्ट्रॉंग करा, म्हणजे मग तुम्हाला ते पटणार, बरोबर आहे. म्हणजे याचा सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे,
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी व्यवसाय योजना, ठीक आहे, व्यवसाय योजना असणे महत्त्वाचे काय? आता कोणतंही काम, आता व्यवसाय सुरू करायचा म्हणजे योजना पाहिजे अशातला भाग नाही. तुम्ही परीक्षेचा अभ्यास जरी करायचा असणार तरी तुम्हाला एक योजना पाहिजे. एक काय पाहिजे तुम्हाला? योजना पाहिजे. तर तुम्हाला तेच विचारलं की नेमकं कोणती योजना किंवा योजना कशासाठी इम्पॉर्टंट आहे, म्हणजे का बरं योजना गरजेची आहे जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असणार तर? बघा, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि कर्ज मिळवण्यासाठी, बरोबर आहे. जर तुमच्याकडे योजना आहे, योजना म्हणजेच काय की प्रॉपर प्लॅनिंग, की तुम्हाला काय करायचं आहे, कुठे करायचं आहे, त्याला खर्च किती लागणार, त्याला एम्प्लॉयमेंट पेमेंट किती लागणार, त्याच्यानंतर त्याचा लोकेशन कोणतं असलं पाहिजे, मग त्याच्यामधून आपल्याला बेनिफिट किती मिळू शकते, या प्रत्येक गोष्टीचं डिटेलिंग असणं म्हणजे ती तुमची काय झाली? योजना झाली. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये हेही समजेल की आपल्याला अडचणी कोणत्या येऊ शकते, मग त्याला सॉल्व्ह कसं करायचं, बरोबर आहे. तर आणि सोबत त्याच्यासाठी पैसे लागणार, तर पैसे कोण देणार? आपल्याला गुंतवणूकदार देणार, म्हणजे कोणतरी आपल्या बिझनेसमध्ये गुंतवणार. आयडिया आपली, पण त्याला ती पटली पाहिजे, बरोबर आहे. तर म्हणून योजना असणं खूप गरजेचं आहे, कारण जोपर्यंत समोरच्याला आपली योजना सांगणार नाही तोपर्यंत तो समोरचा इन्व्हेस्ट करणार नाही, बरोबर आहे. तर आकर्षित करण्यासाठी आणि कर्ज मिळवण्यासाठी, बरोबर आहे, पहिली गोष्ट, बरोबर आहे. दुसरा वाचून घेऊ, उद्दिष्टे आखणे आणि वाढीसाठी स्पष्ट दिशा ठरवणे. बिलकुल, उद्दिष्ट आखणे म्हणजेच काय? आपलं तुमच्याजवळ जर योजना असली, आपलं गोल डिसाईड असते की नाही, आपल्याला या स्टेपनंतर हे करायचं आहे, आपल्याला इतकं करायचं आहे, आपल्याला इतकं पाहिजे, तर आपण काय करू शकतो? एक स्पष्ट आपल्याला दिशा असते, कुठं भूल व्हायची हे खंत नसते, त्याच्या खंत म्हणजे काही चान्स नसतो, ठीक आहे. दुसरा झाला. तिसरा, संभाव्य आव्हाने आणि धोका ओळखणे, बरोबर आहे. काही रिक्स वगैरे असली तेही आपल्याला पहिलेच माहिती होते, म्हणजे असं समजा की याचे सर्वच ऑप्शन बरोबर दिसत आहे, म्हणजे याचा ऑल ऑफ दी अबाउट डी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, कल्पना करा की तुम्ही मोबाईल दुरुस्तीचे दुकान सुरू करत आहे. समजा तुम्ही मोबाईल दुरुस्तीचे दुकान सुरू करताय, तर त्याच्या यशासाठी खालीलपैकी कोणते सर्वात महत्त्वाचे आहे? मग तुम्ही जर दुकान ओपन करताय मोबाईल रिपेअरचं, तर खाली जो ऑप्शन दिला आहे त्याच्यापैकी कोणता ऑप्शन तुमच्यासाठी एकदम बेस्ट राहील असं विचारलं आहे. पहिला, वर्दळीच्या ठिकाणी दुकान उभारणे, बरोबर आहे. जिथे गर्दी आहे तिथे जर दुकान उघडलं तुम्ही, तर तुमचे काय होईल? ग्राहक जास्त असतील, तुमचे ग्राहक काय असतील? जास्त असतील, बरोबर आहे. पहिला ऑप्शन बरोबर आहे. दुसरा, जास्त किमतीत दुरुस्ती सेवा ऑफर करणे, बिलकुल नाही. जास्त पैसे घ्याल तर कोणीच येणार नाही, पहिल्यांदा येईल फक्त. शेजारी प्लायर लावणे, शेजारी म्हणजे आपण ॲडव्हर्टाईज करणे शेजारला, त्याला हे काही अर्थ नाही आहे, बरोबर आहे. दुकानाचे योग्य नाव निवडणे हे तर नंतरचा विषय आहे, ठीक आहे. पहिला विषय आहे की तुम्हाला लोकेशन फाइंड करणं, की नेमकं लावायचं दुकान तर कुठे. नाही तर तुम्ही अशा ठिकाणी लावाल की एकही जण येत नाही तिथे, तर आपल्याला दुकानमध्ये दुरुस्त करायला पण मोबाईल कोणी येणार नाही आपल्या इथं, ठीक आहे. चला, नंतरचा प्रश्न आहे, मेहुल त्याच्या व्यवसायासाठी एक योजना बनवत आहे. मेहुल काय करता? आपल्या व्यवसायासाठी एक योजना बनवत आहे. खालीलपैकी कोणता व्यवसाय योजनेत समाविष्ट नाही? म्हणजे आता तो एक प्लॅनिंग बनवत आहे, एक योजना बनवत आहे, एक प्लॅनिंग बनवत आहे, बिझनेससाठी प्लॅनिंग बनवत आहे, तर त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणता नाही समाविष्ट होणार असं तुम्हाला विचारलं. बघा, व्यवसाय कल्पना, बिझनेसची आयडिया आणणं, ते त्याच्या कल्पनेमध्ये आलं, म्हणजे योजनेमध्ये आलं. स्टार्टअप खर्च, त्याला खर्च किती लागणार सुरुवातीला काय, त्याचा तो पण त्याच्या योजनेचाच भाग झाला. भविष्यात वाढीची रणनीती, म्हणजे भविष्यामध्ये तो बिझनेस वाढणार कसा, त्याचंही त्या योजनेमध्ये सहभागी असतो, म्हणजे त्याला टाकावं लागतं, बरोबर आहे. पण त्याला वैयक्तिक आवडी आणि छंद याचा त्या योजनेमध्ये काही संबंध नाही आहे, म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, अनिता आज बँकेत कर्ज मागण्यासाठी जात आहे. तिने बिझनेस प्लॅन तयार केला आहे. खालीलपैकी कोणती तिची व्यवसाय योजना मजबूत करेल? ठीक आहे, आता तिनं प्लॅन बनवला, ती बँकेकडे चालली आहे कर्ज मागायसाठी, पैसे मागायसाठी, आणि मग आता विचारलाय खालीलपैकी कोणता ऑप्शन तिची बिझनेस आयडिया एकदम मजबूत करू शकते पुन्हा, असं तुम्हाला विचारलेलं, ठीक आहे. आता बघा, पहिला, तिच्या व्यवसायाची फक्त कल्पना आणि नाव ठेवा, म्हणजे फक्त नाव ठेवलं आणि एक विचार केला म्हणजे तिची योजना मजबूत होणार आहे का? बिलकुल नाही होणार आहे. कोणत्याही तपशिलीशिवाय तिचा व्यवसाय सुरू करण्याचा एकूण खर्च, म्हणजे समजा तिनं काय केलं की तपशील तयारच नाही केला, तपशील तयार नाही केला आणि त्याच्यासाठी खर्च लावला किंवा एकूण खर्च लावला, तोही काही जमणार नाही, बरोबर आहे. तो म्हणजे त्याने काही व्यवसाय किंवा तिची आयडिया काही क्लिअर होणार नाही, किंवा तिच्याजवळ तेवढे पैसे असणार शिल्लक तरी तिची योजना परफेक्ट आहे असं आपण म्हणू शकत नाही. तिसरा ऑप्शन आहे, तिच्या व्यवसायातील आव्हाने आणि त्याच्यासाठी उपायांसह, म्हणजे जर तिच्याकडे त्या बिझनेसची आयडिया आहे आणि त्या आयडियामध्ये जे काही प्रॉब्लेम येणार आहे त्याचे जर पण उपाय असणार त्याच्याकडे, तर तिची योजना काय होऊ शकते? एकदम परफेक्ट होऊ शकते. म्हणजे जर ती बिझनेस प्लॅन तयार करताय तर त्याच्यामध्ये ती गोष्ट असली पाहिजे काय, की त्याच्यामध्ये नेमकी अडचणी कोणता आहे आणि त्या जर अडचणी आल्या तर त्याच्यावर पॉसिबिलिटी कोणती आहे, म्हणजे असं समजा की याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. नंतरचा प्रश्न आहे,
कल्पना करा की तुम्ही बेकरी व्यवसाय सुरू करणार आहात. तुमच्या व्यवसाय योजनेत तुम्ही प्रथम कशावर लक्ष केंद्रित कराल. तुम्हाला आता काय करायचं आहे की बेकरी सुरू करायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे, बेकरी सुरू करायचं आहे, तर सर्वात पहिले तुम्ही कशावरती फोकस केलं पाहिजे. पहिलं, बेकरीसाठी आकर्षक नाव. पहिलेच नाव शोधून काही फायदा नाही. पहिले काय करावं लागेल, तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी किती पैसे लागतील याची गणना करा. कारण की सर्वात महत्त्वाचं काय असते तुम्हाला माहिती आहे, सर्वात महत्त्वाचं असते पैसा. आणि पैसाच जर नसला तर तुम्ही नाव शोधून त्याला काही फरक पडणार नाही. कमीत कमी ते आपल्याला इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे आपल्याकडे, बरोबर आहे, किंवा आपल्याकडे इन्व्हेस्टर असले पाहिजे. काय असले पाहिजे, निवेशक आपल्याकडे असले पाहिजे. सर्वात पहिली पायरी ती आहे. मग तुम्हाला हे माहित पाहिजे की आपल्याला पैसे लागणार किती, त्याच्यासाठी तुम्हाला काय बनवावं लागेल, योजना बनवावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, तुमची बिझनेस प्लॅन सादर करताना प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी तुम्ही काय कराल. आता प्रश्नाचं काय म्हणणं आहे ते सांगतो तुम्हाला. तुम्ही बिझनेस प्लॅन सादर करताय, म्हणजे तुमचा एखादा बिझनेस आहे, तुम्ही साबण बनवलं, तेल बनवलं, काहीतरी समजा बनवलं उदाहरणार्थ, किंवा एखादी सर्किट बनवली, समजा काही बनवलं तुम्ही तुमच्या ट्रेडचं समजा. आता तुम्हाला प्रेक्षकांना त्याच्यात गुंतवून ठेवायचं आहे किंवा त्यांना अट्रॅक्ट करायचं आहे. काय करायचं, त्यांना अट्रॅक्ट करायचं. तर नेमकं त्या ऑडियन्सला अट्रॅक्ट किंवा एंगेज करण्यासाठी तुम्ही नेमकं काय करू शकता असं विचारलं आहे. ठीक आहे. जनरली कंपन्या काय करतात, ॲडव्हर्टाईज करतात. काय करताय, ॲडव्हर्टाईज करतात. बघा, आता बघा, जोपर्यंत तुम्ही तुमची योजना आत्मविश्वासाने मांडू शकत नाही तोपर्यंत सराव करा. म्हणजे जोपर्यंत तुमची योजना तुम्ही लोकांना पटवून सांगू शकत नाही तोपर्यंत तुम्ही प्रयत्नच करत राहा. म्हणजे ते काही योग्य नाही झालं. त्याच्यानंतर स्वतःला अनेक वेळा पुन्हा करा. म्हणजे काय, स्वतःला मल्टिपल सेल स्वतःलाच सांगत राहा की माझी योजना काय. त्यांनी पण तुम्हाला काही तुमचे म्हणजे जे गुंतवून म्हणजे लोकांना आपण गुंतवून ठेवू शकत नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमच्या कल्पनेला आकार देणारी कथा आणि अनुभव शेअर करा. जसं ॲडव्हर्टाईजवाले काय करतात की एखादी स्टोरी बनवतात, ठीक आहे, मग त्या स्टोरीमध्ये बरोबर आपला प्रॉडक्ट दाखवतात किंवा बरोबर दाखवतात की नाही हे असं आहे बा. म्हणजे एखाद्या साबणाची ॲड असणार, साबणाची म्हणा, तेलाची म्हणा, कशाची म्हणा ॲड म्हणा, की तुम्हाला काय करतात अशा पद्धतीने गुंतवून ठेवतात. म्हणजे ते काय करतात, एखादे काय करतात, एखादी कथा सांगतात किंवा एखादा अनुभव सांगतात आणि लोकांना एंगेज करून मग सांगते की मी हे साबण वापरलं होतं बा, बरोबर आहे. असं ते स्ट्रॅटेजी असते ते ॲडव्हर्टाईजची, ठीक आहे. म्हणजे याचा सी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण गुंतवून ठेवू शकतो आपल्या प्रेक्षकांना. त्याच्यानंतर आहे, संभाव्य गुंतवणूकदारासमोर तुमची व्यवसाय योजना सादर करताना तुम्ही रिकामी जागा बद्दल स्पष्ट असले पाहिजे. ठीक आहे. आता बघा, तुमच्याकडे पैसे नाही आहे, समजा आपल्याकडे पैसे नाही, आपल्याला इन्व्हेस्टर पाहिजे. तर इन्व्हेस्टर पाहिजे तर आपल्याकडे बिझनेस आयडिया पाहिजे. काय, दोघांकडे काही नाही काय पाहिजे ना. मग बिझनेस आयडिया जर असली तर तुम्हाला त्या बिझनेसमध्ये येणारे प्रॉब्लेम, त्याचे सोल्युशन, सर्व गोष्टी तुमच्या स्पष्ट असल्या पाहिजे. म्हणजे सुरुवातीपासून कुठे लावायचा, काय लावायचा, किती लागणार, किती येणार, किती जाणार, प्रत्येक गोष्ट डिटेल तुमच्याकडे आयडिया असली पाहिजे, बरोबर आहे. आता बघा, आवश्यक प्रारंभिक गुंतवणूक आणि खर्चाचे विभाजन. ठीक आहे. तुम्हाला सर्व माहीत पाहिजे की प्रारंभिक म्हणजे सुरुवातीला किती गुंतवणूक आहे, त्याला किती खर्च येणार याची डिटेल पाहिजे तुमच्याकडे. ठीक आहे. अपेक्षित ग्राहक संख्या, नेमके किती ग्राहक आपल्यापर्यंत पोहोचू शकते. त्याच्यानंतर संभाव्य कमाई, नेमकं इन्कम किती होऊ शकते. आणि आता सर्वच गोष्टीची गरज आहे. म्हणजे याचं उत्तर काय राहील, ऑल ऑफ द अबव, म्हणजेच डी त्याचं उत्तर राहील. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, बिझनेस प्लॅन सादर करताना प्रेक्षकांना तुमच्या उत्पादन सेवेवर समजण्यास आणि त्यावर विश्वास ठेवण्यास तुम्ही काय करू शकता. आता बघा, तुम्ही काहीतरी बनवलं आणि माझ्याकडे आले तर मी तुमच्यावर असा पटकन विश्वास ठेवेल का, तुम्ही म्हटलं मी ऐकून घेईल. नाही, तुम्हाला त्याचा काहीतरी डेमो सादर करून दाखवावा लागेल किंवा तुम्हाला डेमो द्यावा लागेल, वापरून द्या. जर ॲप बनवली असेल तर त्याचा वापर करून दाखवावा लागेल. साबण बनवलं तर लोकांना त्याचा वापर करून दाखवावा लागेल. एखादी खायची वस्तू असेल त्याला म्हणायला पाहिजे अरे नाही, खा के तो देखो, बोलना पडेगा, बरोबर आहे. म्हणजेच काय, तेव्हाच त्याच्यावरती विश्वास होईल. इथं तेच विचारलं आहे की तुमच्या बिझनेस प्लॅन सादर करताना प्रेक्षकांना तुमच्या उत्पादन सेवेवर किंवा समजण्यास किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवण्यास तुम्ही काय कराल. बघा, स्वतःला अनेक वेळा पुन्हा करा. म्हणजे पुन्हा स्वतःला सांगा, यांनी काही लोक विश्वास ठेवणार नाही आहे. उत्पादन सेवेचा डेमो द्या. बिलकुल बरोबर आहे. जर तुम्ही उत्पादन सेवेचा जर डेमो द्याल तर सहज लोक काय करू शकते, त्याच्यावरती तुमच्यावरती विश्वास ठेवू शकते. व्यवसायाचा खर्च सामायिक करा. म्हणजे तुमचं इन्कम, बिझनेस कॉस्ट किती आहे ते शेअर करा. त्यांनी पण काही फरक पडणार नाही. विनोद सांगा, त्यांनी पण नाही फरक पडणार. पण तुम्ही डेमो दाखवला तर त्यांना काय होऊ शकते, विश्वास होऊ शकते, बरोबर आहे. म्हणजे याचं बी उत्तर काय परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे,
कल्पना करा की तुम्ही तुमची व्यवसाय योजना संभाव्य गुंतवणूकदारांना सादर करत आहात. त्यांचे प्रश्न सक्रियपणे ऐकता आणि विचारपूर्वक उत्तरे देणे महत्त्वाचे काय. म्हणजे तुम्ही आता एखाद्या समोर आपला बिझनेस प्लॅन सांगता, समजा माझ्यासमोर, तर तुम्हाला पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने मी काय बोलत आहे, माझे प्रश्न काय विचारत आहे मी, त्याचे तुम्हाला समाधानकारक मला उत्तर पण द्यावं लागेल, तेव्हाच मला तुमच्यावर विश्वास होईल ना, होईल का नाही. बिलकुल तसंच इथं मग प्रश्नामध्ये तेच विचारलं आहे, का बरं महत्त्वाचे उत्तर देणं. तुमचे कौशल्य दाखवण्यासाठी, म्हणजे तुम्ही किती हुशार आहे ते दाखवायचं आहे का, बिलकुल नाही. ठीक आहे. डोळ्याचा संपर्क टाळण्यासाठी नाही, तर डोळ्याचा संपर्काचा काही संबंधच नाही बघितलं तर. त्याच्यानंतर आहे गुंतवणूकदारांच्या चिंता समजून घेण्यासाठी आणि तुमच्या योजनांवर त्यांचा विश्वास निर्माण करण्यासाठी. बिलकुल बरोबर, की जे गुंतवणूकदार आहेत त्यांना चिंता असणार ना, आपले पैसे लावता येते का, कुठे थोडे लावणार आहे त्यांनी, बरोबर आहे. तर त्यांना समजून घेण्यासाठी आणि तुमच्या योजनावर त्यांचा विश्वास झाला पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं आपल्याला काय एकदम गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे याचं सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, मायाला तिच्या छोट्या व्यवसायासाठी निधीची गरज आहे. योग्य गुंतवणूकदार शोधण्यासाठी ती काय करू शकते. आता काय करायचं, मायाला एक आपला बिझनेस उभा करायचा, पण तिला पाहिजे इन्व्हेस्टर, तिच्याकडे पैसे नाही आहे, बरोबर आहे. आता मोठ्या मोठ्या सिटीमध्ये काय होतात की असे सेमिनार्स होतात जिथे काय करतात की मोठे मोठे उद्योजक म्हणण्यापेक्षा इन्व्हेस्टर येतात आणि मग तिथे जे काही तुमचं प्रेझेंटेशन आहे, तुम्ही प्रेझेंटेशन दिलं की तुमची बिझनेस आयडिया सांगितली की कोण नाही कोणी तुम्हाला काय करते, फंड प्रोव्हाइड करते. फंड म्हणजे सरळ तुमच्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट करते, शेअर होल्डर असतात ते. मग ठीक आहे, अशी पद्धत असते. पद्धत म्हणजे अशी सिस्टम आहे ती, पण ते मोठ्या मोठ्या शहरामध्ये होते, प्रत्येक गावामध्ये सर्व होत नाही. ठीक आहे. आता मग तिनं कुठून शोधायचे मग आपले, तर बघा, तिला ऑनलाईन सापडलेला प्रत्येक गुंतवणूकदाराला तिचा व्यवसाय योजना पाठवा. म्हणजे जर ऑनलाईन जर तुम्हाला, मग आता तुम्ही जाल कुठं इन्व्हेस्टमेंट शोधायला, समजा ऑनलाईन शोधले, जो भेटला त्याला पाठवला आपली आयडिया, पाठवा आपली आयडिया, तर तो काय करणार, एखादा तोच स्वतःच आपला बिझनेस चालू करून टाकेल त्या आयडियाने, तसंही आपल्याला परवडणार नाही. दुसरं, योग्य गुंतवणूकदारांना भेटण्यासाठी नेटवर्किंग इव्हेंटमध्ये उपस्थित राहा. म्हणजे मी आता विषय सांगितलं तुम्हाला, त्याला नेटवर्किंग इव्हेंट असं म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, नेटवर्किंग इव्हेंट. म्हणजे असा प्रोग्राम होत असतो, त्याच्यामध्ये खूप सारे इन्व्हेस्टर लोक तिथे येत असतात. ठीक आहे. म्हणजे याचा बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. ठीक आहे. तर हा आपला कितवा होता, 15वा प्रश्न होता. तर आपले जेवढे 5 चॅप्टर आहे, त्या 5 मधले 135 जे प्रश्न आहे ते पूर्णच्या पूर्ण प्रश्न आपण काय केले, या 7व्या क्लासमध्ये पूर्ण संपवून टाकले. म्हणजे अशा पद्धतीनं आपले पूर्ण 135 प्रश्न इथे संपलेले आहे. आता जर तुम्हाला छान पद्धतीनं प्रॅक्टिस करायची असणार आणि 50 पैकी 50 घ्यायचे असणार, बेस्ट टेस्ट, बघा एकच उपाय आहे, वाचून फक्त आपल्या काही लक्षात राहणार नाही, टेस्ट दिली की ते काय होते, एकदम परफेक्ट होऊन जाते. म्हणजे असं समजा की फायनल पेपरसारखी तुम्हाला याच्यामध्ये फिलिंग येईल. तर आपण एक टेस्ट तयार केलेली आहे, नवीन आणि जुने दोन्ही प्रश्नावरती, हिंदी इंग्लिश मराठी तिन्ही लँग्वेज आहे, पण आपल्याला महाराष्ट्रात आहोत तर मराठीमध्ये पाहिजे. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही काय करायचं, CST लॉन्चपॅड ॲप डाउनलोड करायचं, निदान कमीत कमी तिथं फ्री असलेली तरी टेस्ट देऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार तर आठवणीने काय करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व कॉलेजच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ काय करून टाका, शेअर करून टाका. ठीक आहे. आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असणार तर आठवणीने कमेंट करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी काय घेतो, ब्रेक घेतो. धन्यवाद.